द टू टाइप्स ऑफ द गेट. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दोन गेटचे प्रकार आहेत. एक म्हणजे बेसिक गेट आहेत आणि दुसरे म्हणजे डिराइव्ड गेट आहेत. बेसिक गेट म्हणजे बेसच आहे तो मित्रांनो. आपल्याला माहिती आहे इमारतीचा पाया भक्कम असणं गरजेचं असतं. तसं या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा जो पाया आहे तो बेसिक गेट आहे आणि बेसिक गेट वापरून डिराइव्ड गेट तयार केलेले आहे. त्याला दुसरंही नाव आहे डिराइव्ड गेटला, कॉम्बिनेशनल गेट असं म्हटलं जातं. कॉम्बिनेशनल म्हणजे एकाचं, दोघांचं, तिघांचं एकत्रीकरण करून केलेले जे गेट्स आहेत त्याला कॉम्बिनेशनल गेट असं म्हटलं जातं. देर आर टू टाइप्स ऑफ द गेट. दॅट इज द फर्स्ट इज द बेसिक गेट. आणि बेसिक गेट मध्ये मित्रांनो महत्वाचे 3 गेट आहेत. कोणते गेट आहेत बघा? अँड गेट. अँड गेट नेहमी गेट लिहिताना कॅपिटल मध्ये लिहायचं, पहिल्या लिपीमध्ये लिहायचं, फर्स्ट केस मध्ये लिहायचं, दुसऱ्या लिपीमध्ये लिहायचा नाही, तो इंग्लिश शब्द होतो. गेटचं नाव लिहिताना नेहमी कॅपिटल मध्ये लिहा. अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट असे 3 प्रकार आहेत मित्रांनो. मी पहिल्यांदा हे 3 सांगणार आहे आणि मग पुन्हा तुम्हाला कॉम्बिनेशनल गेट सांगणार आहे. अँड गेट म्हणजे कशासाठी यूज केला जातो मित्रांनो? अँड गेट जो आहे ना, अँड गेट हा फक्त गुणाकारासाठी यूज केला जातो. ऑर गेट बेरजेसाठी यूज केला जातो आणि नॉट गेट कॉम्प्लिमेंटेशन साठी, निगेशन. म्हणजे माहित आहे, 2 ना नाही म्हणजे 1 हाय. मी जेवणार नाही असं नाही म्हणजे मी जेवणार आहे. मी गेलो होतो असं नाही म्हणजे मी गेलो होतो. याचा अर्थ असा आहे की 2 ना. मला ते पाहिजे होतं. आपण म्हणतो ना, अरे नको काय म्हणतोस, घे ना. एखाद्या आपण पाहुण्या नाव नको, आपण नको म्हणतो आणि पुन्हा घेतो. 2 ना म्हणजे 1 हाय. अगदी तसं नॉट गेट हे कॉम्प्लिकेशन साठी यूज केलं जातं, निगेशन साठी यूज केलं जातं. आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक एक गेट घेताना सांगणार आहे. इथं डिराइव्ड गेट आहे मित्रांनो. डिराइव्ड गेट म्हणजे मी सांगितलं की बेसिक गेटचा वापर करून जे गेट्स केलेले आहेत त्यांना आपण डिराइव्ड गेट्स असं म्हणतो. एक म्हणजे डिराइव्ड गेट मध्ये महत्वाचं गेट कुठलं येतंय बघा? एक म्हणजे नॅन्ड गेट येतं. दिस इज द नॅन्ड गेट. नॉर गेट. आता नॅन्ड गेट म्हणजे अँड आहे आणि एक एन दिसतंय बघा सुरुवातीला. म्हणजे काय आहे? एन फॉर निगेशन, एन फॉर नॉट आहे. नॉट म्हणजे नॅन्ड गेट म्हणजे कुणाचा वापर केलाय बघा? नॉट गेटचा आणि अँड गेटचं कॉम्बिनेशन केलं की नॅन्ड होतं. तसंच नॉर म्हणजे कुणाचं आहे बघा? नॉट गेट आणि ऑर गेटचं कॉम्बिनेशन केलं की नॉर गेट होतं. दॅट इज एन फॉर नॉट गेट आणि ऑर आहे पुढं. दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ द नॉट अँड ऑर गेट गिव्स द नॉर गेट आणि कॉम्बिनेशन ऑफ द नॉट अँड गेट gives the NAND gate. Means that derived gate are the combinational gates. बऱ्याचदा कॉम्बिनेशनल शब्द वापरला जातो. ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा वापरलं जातं की दॅट इज द डॉट 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 गेट इज द कॉम्बिनेशनल गेट. त्यामुळे तुमच्या डोक्यात येणार नाही सर डिराइव्ड गेट म्हणले होते आणि इथं कॉम्बिनेशनल गेट विचारले. कॉम्बिनेशनल गेट म्हणजेच डिराइव्ड गेट आहे. त्यामुळं NAND गेट इज द combinational gate or the derived gate or the NOR gate is the combinational gate or derived gate. Actually, the third derived gate is the EXOR. EX for exclusive. माहिती आहे ना? एखादी मीडियामध्ये बातमी असते बघा आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं एक पट्टी, ज्याला आपण म्हणजे ज्याला स्वीप असं म्हटलं जातं, म्हणजे बेल्ट असं म्हटलं जातं मित्रांनो. ती पट्टी असते त्याच्यावर एक्सक्लुझिव्ह न्यूज ऑफ झी न्यूज असं म्हटलं जातं. एक्सक्लुझिव्ह म्हणजे त्यांच्याच हातात पडलेली आहे. अगदी तसं एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आहे. एक्सक्लुझिव्ह ऑर गेट काय आहे? थोडंसं डिफरंट आहे. जर समान सिग्नल असतील तर हाय देतं, डिफरंट सिग्नल असतील तर लो देतं. दॅट इज एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आहे. आणि एक्सक्लुझिव्हला दुसरंही नाव दिलेलं आहे मित्रांनो, झॉर गेट असं म्हटलेलं आहे. एक्स ऑर किंवा ज्याला झॉर गेट असं म्हटलेलं आहे. पुढे जर आपण बघितलं एक्सक्लुझिव्ह नॉर गेट. एक्सक्लुझिव्ह नॉर मगाशी इथं ऑर आहे, आता इथं नॉर आहे. आणि एक्सक्लुझिव्ह नॉर बरोबर कॉन्ट्रावर्सी आहे. एक्सक्लुझिव्ह ऑरच्या बरोबर विरोधाभास आहे. तिथं जर समान असेल तर लो असतं, डिफरंट असेल तर हाय असतं. म्हणजे आपण बघितल्याप्रमाणे इथं डिराइव्ड जी गेट आहे ते 4 डिराइव्ड मित्रांनो गेट्स आहेत. आणि 4 डिराइव्ड गेट जे आहेत आपल्याकडं ते नॅन्ड गेट, नॉर गेट, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आणि एक्सक्लुझिव्ह नॉर गेट असे 4 वेगळे वेगळे डिराइव्ड गेट आहेत. 3 बेसिक गेट आहेत. ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट हे बेसिक गेट आहेत आणि उरलेले 4 जे आहेत ते डिराइव्ड गेट आहेत.
आता समटाइम द डिराइव्ड गेट्स आर नोन एज अन कॉम्बिनेशनल गेट. मी मगाशी सांगितलं डिराइव्ड गेटला कॉम्बिनेशनल गेट असं म्हटलं जातं. बेसिक गेट एक्सप्रेसिंग द सिंपल बुलियन एक्सप्रेशन लाईक द ऍडिशन, सबट्रॅक्शन, कॉम्प्लिमेंटेशन. ऍडिशन कुणाचं आहे? ऑर ऍडिशन आहे, अँड मल्टिप्लिकेशन आहे, आणि कॉम्प्लिमेंटेशन कोण आहे? नॉट गेट इज द कॉम्प्लिमेंटरी गेट आहे. तो काय देतो? निगेशन देतो, म्हणून त्याला कॉम्प्लिमेंटेशन असं म्हटलं जातं. But combinational gate are formed by combining basic gate, so expressing some complex or typical Boolean expression. मी मगाशी सांगितलं की यातले कॉम्बिनेशनल किंवा डिराइव्ड गेट म्हणजे बेसिक गेटचं कॉम्बिनेशन आहे, आणि बेसिक गेटचं कॉम्बिनेशन असल्यामुळे त्यांचं बुलियन एक्सप्रेशन सुद्धा त्याची एक कॅरेक्टरिस्टिक असते. मी सांगितलं ऑर गेट त्याचं त्याचं स्वतःचं बुलियन एक्सप्रेशन असणार आहे, बुलियन ऑपरेशन असणार आहे, आणि त्या ऑपरेशन नुसार तो आउटपुट देणार आहे. नॉट गेट त्याचं त्याला स्वतःचं बुलियन एक्सप्रेशन असणार आणि त्याप्रमाणे तो ऑपरेट होणार. अँड गेट त्याचं त्याला स्वतःचं बुलियन एक्सप्रेशन असणार आणि तो त्याप्रमाणे ऑपरेट होणार. इथं थोडा वेळ तू थांब आणि मी तुझं काम करतो असं नाही. त्याचं जे फंक्शन आहे त्या फंक्शन प्रमाणेच काम करतो. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मित्रांनो ते आहे. काय आहे? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचे जे त्याचं स्वतःचं फंक्शन आहे त्या फंक्शन प्रमाणे ऑपरेट होतो. म्हणजे मी इथं जर म्हटलं, मी समजा काय घेतलं, अँड गेट घेतलं, तर अँड गेट गुणाकारच करणार. ऑर गेट इथं बेरीजच करणार. नॉट गेट इथं निगेशनच करणार. नॅन्ड गेट अँडचं निगेशनच करणार. ऑर नॉर गेट ऑरचं निगेशन करणार. आणि त्याच पद्धतीनं एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आणि एक्सक्लुझिव्ह नॉर गेट एकमेकाच्या विरोधातलं कॉन्ट्रावर्सी काम करणार. म्हणजे इथलं फंक्शन, याचाच अर्थ बुलियन एक्सप्रेशन हे फार महत्वाचं आहे, आणि प्रत्येकाची टिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहे मित्रांनो बुलियन एक्सप्रेशन. पहिल्यांदा मी इथं दाखवणार आहे मित्रांनो स्टडी ऑफ बेसिक गेट्स आहेत. स्टडी ऑफ बेसिक गेट मध्ये मी अँड गेट पहिल्यांदा शिकवणार आहे तुम्हाला, नंतर ऑर गेट, आणि नंतर मी शिकवणार आहे ते नॅन्ड गेट आहे. या स्लाइडवर मित्रांनो अँड गेट दिसतंय. याला अँड गेट मी मगाशी सांगितलं की कॅपिटल लेटर मध्येच लिहायचं, कधीही ते स्मॉल स्केल मध्ये किंवा दुसऱ्या लिपीमध्ये लिहायचं नाही, नेहमी ते पहिल्याच लिपीमध्ये इंग्रजीच्या लिहायचं. अँड गेट इथं जर आपण बघितलं खाली सिम्बॉल दिसतोय बघा, सिम्बॉल कसा आहे जरा बारकाईनं बघा. गेट म्हणजे दिस इज द गेट, आणि गेट हे लॉजिकल सर्किट आहे. कसलं लॉजिकल सर्किट आहे? इट हॅव वन ऑर मोर इनपुट. किती इनपुट आहेत बघा इथं. त्याला इनपुट जे आहे, इनपुट आहे ते ए आणि बी इनपुट आहेत. दोन इनपुट दिसत आहेत तुम्हाला, इनपुट दोन आहेत आणि आउटपुट एकच आहे. एक आणि एकच आउटपुट असतो. लॉजिकल सर्किटला एक किंवा एकापेक्षा जास्त इनपुट असतात आणि एकच आउटपुट असतो. इथं ए आणि बी दोन इनपुट आहेत आणि एकच आउटपुट आहे वाय, पण त्या आउटपुटला बुलियन एक्सप्रेशन आहे. कसाही आउटपुट नसणार आहे. आउटपुटला काय असणार आहे मित्रांनो? बुलियन एक्सप्रेशन असणार आहे. आणि बुलियन एक्सप्रेशन हे कसं आहे जरा बघा इथं. बुलियन एक्सप्रेशन y इज इक्वल टू ए डॉट बी. ए डॉट बी, ए म्हणजे एक इनपुट, बी म्हणजे दुसरा इनपुट, आणि दोन इनपुटचा गुणाकार, डॉट आहे बघा, दोन इनपुटचा गुणाकार हा आउटपुटला मिळेल. आणि हे जे घेईल त्याला आपण काय म्हणणार? अँड गेट. आणि अँड गेट कसं दिसतं बघा, इंग्लिश डी लेटर सारखं दिसतं. इंग्लिश डी लेटर, डी लेटर आहे ना इंग्लिश. एका बाजूला इनपुट ए आणि बी आणि दुसऱ्या बाजूला आउटपुट वाय, आणि वाय म्हणजे ए डॉट बी असतो मित्रांनो. ए डॉट बी दिसतो इथं. इथं जरा बारकाईनं बघा. AND gate has two inputs but only one output. Output of the AND gate is the high only when all the inputs are high. आउटपुट ऑफ द अँड गेट हा जो आहे ना आउटपुट जो असतो तो हाय कधी असतो? ज्या वेळेला दोन्ही इनपुट हाय असतात त्यावेळेला. दोन्ही इनपुट जर हाय असतील तर आउटपुट हाय. एक जरी इनपुट लो असेल तर आउटपुट झिरो. मी सांगितलं दोघांची लँग्वेज आहे. लँग्वेज ऑफ द झिरो अँड वन, लँग्वेज ऑफ द लो अँड हाय. लो म्हणजे झिरो, हाय म्हणजे वन. आता हाय जे अँड गेट आहे, अँड गेटचा आउटपुट काय सांगितलंय बघा. आउटपुट ऑफ द अँड गेट इज हाय इफ द ऑल द इनपुट्स आर हाय. दोन्ही इनपुट जर हाय असतील, ऑल इनपुट हाय असतील
तरच आउटपुट हाय आहे. पुढे बघा, व्हेन एनी इनपुट इज लो आउटपुट इज लो. एक जरी इनपुट यातला जर लो असेल ए किंवा बी पैकी तर आउटपुट हा लो असतो. याला अँड गेट म्हणायचं. अँड गेटला इनपुट्स एकापेक्षा जास्त असतील, आउटपुट मात्र एकच आहे आणि त्याचा शेप मात्र इंग्लिश डी लेटर सारखा आहे. इकडं बघा बारकाईनं सिम्बॉल मध्ये इकडचे सगळे इनपुट आहेत हे, आणि हा एकच आउटपुट आहे. आणि आउटपुट म्हणजे बुलियन एक्सप्रेशन आहे, त्याला y इज इक्वल टू ए डॉट बी. बुलियन एक्सप्रेशन काय आहे? ए डॉट बी. काय बघा, बुलियन इक्वेशन. बुलियन इक्वेशन ऑफ द अँड गेट इज y इज इक्वल टू ए डॉट बी. आणि डॉट म्हणजे कोण? अँड ऑपरेशन आहे. ऑपरेशन आहे. दीज आर द ऑपरेटर्स. दीज आर द डिजिटल गेट्स आर द ऑपरेटर. ते मॅथमॅटिकल ऑपरेशन करतायत. मी सांगितलं तुम्हाला हे सगळे डिजिटल गेट्स जे आहेत ते कशामध्ये यूज केलेले आहेत? ALU मध्ये यूज केलेले आहेत. अरिथमेटिकल लॉजिकल युनिट ऑफ द कॉम्प्युटर डिव्हाइसेस मध्ये यूज केलेले आहेत. आणि त्याचं काम ठरलेलं आहे. काय आहे? अँडिंग ऑपरेशन असेल, अँडिंग म्हणतोय मी, अँडिंग म्हणजे गुणाकाराचं ऑपरेशन असेल तर मी अँड गेट यूज करणार. म्हणजे इथं बुलियन एक्सप्रेशन मी सांगितलं तुम्हाला, आणि बुलियन एक्सप्रेशन आहे. काय बुलियन एक्सप्रेशन आहे बघा इथं? बुलियन एक्सप्रेशन आहे दॅट इज ए डॉट बी और ए अँड बी असं म्हटलंय बघा. ए अँड बी. डॉट म्हणजे कोण? अँड आहे, अँड. फिर ए अँड बी आर द इनपुट्स व्हेरिएबल अँड वाय इज द आउटपुट व्हेरिएबल. ए अँड बी आर द इनपुट आहे आणि वाय म्हणजे कोण आहे मित्रांनो? आउटपुट आहे. सिम्बॉल मध्ये बघा इथं वाय हा आउटपुट आहे, ए आणि बी इनपुट आहे. ह्या डॉटला म्हटलं ना इथं अँड ऑपरेशन, डॉट ऐवजी इथे अँड यूज केलंय की नाही? डॉट ऐवजी अँड यूज केलंय, मीन्स दॅट अँड ऑपरेशन इज कॉल्ड एज अ डॉट. इथं मी इन्व्हर्टेड कॉमा मध्ये डॉट लिहिलंय बघा. आणि त्याला प्रोनाउन्स्ड, प्रोनाउन्स्ड म्हणजे आपण शब्दात कसं बोलायचं? तर शब्दात बोलताना त्याला डॉट म्हणायचं. आणि ऑपरेशन मात्र परफॉर्म होणार आहे ते अँड ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. अँड सच अ टाइप ऑफ गेट, such a type of gate is known as an AND gate. AND gate इथं जर बघितलं आपण सी, AND called as an multiplication. AND काय म्हटलं जातं? AND called as an multiplication. Its symbol and truth table is summarized as below. आता हे नेमकं कसं ऑपरेट होतं? मी सांगितलं अँड गेट म्हणजे डी अक्षरासारखं आहे. दोन इनपुट आहेत किंवा एकापेक्षा जास्त इनपुट असणार, एकच आउटपुट असणार. मी इथं उदाहरणात घेतलं दोन इनपुट ए आणि बी, एकच आउटपुट वाय घेतला, वाय इज इक्वल टू ए डॉट बी म्हटलं. आणि ए डॉट बी, डॉट म्हणजे कसलं ऑपरेशन म्हटलं? मी अँडेड ऑपरेशन म्हटलं. मग याचं बुलियन एक्सप्रेशन झालं वाय इज इक्वल टू ए डॉट बी. मी तुम्हाला पुढं त्याचं ट्रूथ टेबल सांगतो. ट्रूथ टेबल इथं बघा, सिम्बॉल जरा बघा मित्रांनो, साईडचा सिम्बॉल आहे, अँड गेटच आहे, ए बी इनपुट आहे, वाय इज इक्वल टू ए डॉट बी आहे. इथं ट्रूथ टेबल सांगतोय मी. ट्रूथ टेबल मध्ये इनपुट स्टेट्स आहेत आणि आउटपुट स्टेट्स आहेत. इनपुट स्टेट्स मध्ये ए आणि बी, मी ए आणि बी चेंज करणार आहे. आणि वाय जो होतोय तो वाय मी इथं लिहिणार आहे. ए मी पहिल्यांदा काय ठेवलं? आपल्याला माहिती आहे दोनच लँग्वेज आहेत, एक म्हणजे 0 आणि 1. 0 म्हणजे लो आणि 1 म्हणजे हाय. 0 म्हणजे लो, 1 म्हणजे हाय. 0 म्हणजे सर्किट कनेक्टेड टू ग्राउंड आणि हाय म्हणजे सर्किट कनेक्टेड टू VCC. इकडे बघा, that is the from boolean expression y is equal to a dot b, the combination of the inputs and outputs, combination of the inputs and output are summarized in truth table. या टेबलला म्हटलं जायचं नेहमी मित्रांनो, असं जर टेबल लिहिलं, इनपुट्स लिहिले, आउटपुट लिहिले की त्याला म्हणायचं ट्रूथ टेबल. त्याला काय म्हणायचं? ट्रूथ टेबल. कारण त्याच प्रमाणे काय ऑपरेट होणार आहे? हा अँड गेट ऑपरेट होणार आहे. किती स्टेज येतील रे? आता 4 स्टेज येतील बघा. इथे लिहिलेले 4 स्टेज. पहिली स्टेज आहे 0-0, दुसरी स्टेज आहे 0-1. स्टेटस आहे मित्रांनो कुणाचा? ए आणि बी चा, इनपुटचा. पुन्हा तिसरी स्टेज 1-0, चौथी स्टेज 1-1. गंमत बघा, मी पहिल्यांदा पहिली स्टेज घेतोय. इथं पहिली स्टेज लिहिलेली आहे 0-0. इथं ट्रूथ टेबल मध्ये बघा लिहिलेले 0-0. ए पहिल्यांदा मी 0 ठेवला, बी पहिल्यांदा मी 0 ठेवला, म्हणजे ए मी कनेक्टेड टू ग्राउंड केलं, म्हणजे सिग्नल प्रेझेंट नाहीये, 0 आहे, लो आहे. आणि पुन्हा मी बी घेतला आणि बी सुद्धा मित्रांनो कशाला लिहिला सांगा? बी सुद्धा मी 0 ठेवला.
ए झिरो ठेवला, बी झिरो ठेवला, म्हणजे इनपुट मी इथं काय ठेवलेत बघा, 0 0. बुलियन एक्सप्रेशन आउटपुट काय आहे सांगा मित्रांनो? आउटपुट इज इक्वल टू ए डॉट बी. या दोघांचा गुणाकार करायचा आहे. या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे काय होतंय बघा, ए डॉट बी, ए झिरो ठेवला, बी झिरो ठेवला, 0 × 0 म्हणजे वाय किती झाला मित्रांनो? 0. वाय 0 झाला म्हणजे वाय इथं 0. म्हणजे जर हे दोन सिग्नल जर प्रेझेंट नसतील इनपुटला, तर आउटपुटला सुद्धा काहीही प्रेझेंट नसेल. म्हणजे ए 0 असला, बी 0 असला, तर वाय सुद्धा, आउटपुट सुद्धा 0च असेल. म्हणजे इनपुटचा गुणाकार आउटपुटला मिळेल. इनपुट 0 आहे, बी 0 आहे, ए 0 आहे, 0 × 0 म्हणजे आपल्याला काय मिळालं इथं सांगा? 0 मिळालं. म्हणजे वाय आपल्याला 0 मिळालं. चला दुसरी स्टेज, ए 0 ठेवला, बी 1 ठेवला, ए 0 ठेवला, बी 1 म्हणजे हाय ठेवला, ए 0, बी 1 करा गुणाकार, 0 × 1 0 म्हणजे आउटपुट आपल्याला पुन्हा काय मिळाला बघा? 0 मिळाला. चला बदला तिसरी स्टेज. तिसऱ्या स्टेजला ए काय ठेवा? 1 ठेवा, बी काय ठेवा? 0 ठेवा, ए 0, बी 1 गुणाकार करा, 0 × 1 0, वाय पुन्हा 0 झाला. आता वाय बदलेल मित्रांनो, इथे मी ब्लॅक मध्ये दाखवतो. इथं वाय बदलेल म्हणजे काय होईल? ए 1 ठेवला मी, बी 1 ठेवला, वाय काय झाला बघा मित्रांनो? वाय इज इक्वल टू 1 × 1, 1 × 1, 1 × 1 म्हणजे काय झालं? हॅलो फ्रेंड्स, पहिल्यांदा म्यूट करा सगळेजण, म्यूट करा प्लीज, म्यूट. यस, वाय काय झालं बघा? दॅट इज ए 1 बी 1, 1 × 1 1 झालं, म्हणजे इथं 1. म्हणजे ह्या जर बारकाईनं समराईज केलं ना, हे जर ट्रूथ टेबल आपण समराईज केलं तर काय दिसतंय बघा? ज्या वेळेला सगळे इनपुट, ज्या वेळेला ऑल इनपुट ऑफ अँड गेट हे जर हाय असतील, ऑल इनपुट ऑफ द अँड गेट जर हाय असतील, तरच आउटपुट हाय आहे. एक जरी इनपुट 0 असेल किंवा सगळेच्या सगळे 0 असतील, तर आउटपुट मात्र काय आहे मित्रांनो? लो आहे, लो. अँड गेटची पर्सनल कॅरेक्टरिस्टिक आहे. काय कॅरेक्टरिस्टिक आहे? एक जरी इनपुट 0 असला तर त्याचा आउटपुट 0 मिळतो. जर सगळे इनपुट 1 असतील तरच त्याचा आउटपुट आपल्याला काय मिळतो मित्रांनो? 1 मिळतो. ही त्याची स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक आहे. दॅट गेट इज नोन एज अन अँड गेट. लॉजिकल ऑपरेशन बघा इथं काय आहे? लॉजिकल ऑपरेशन or the working of the AND gate with all input of the combination and corresponding output according to its Boolean expression is listed in above truth table. Means 0 is the low or off, false, ground, absence. आपण माहिती आहे आपल्याला मगाशी सांगितलं. आणि 1 म्हणजे त्याला काय म्हणणार आपण? हाय म्हणणार, ऑन म्हणणार, ट्रू म्हणणार, व्हीसीसी म्हणणार किंवा प्रेझेन्स ऑफ द सिग्नल असं म्हणणार. आणि यावरून आपल्या लक्षात काय आलं बघा? या अँड गेटचं एक जरी इनपुट 0 असेल तर आउटपुट 0 असतं. आणि जर अँड गेटचे दोन्हीच्या दोन्ही इनपुट जर 1 असतील तर आउटपुट आपल्याला काय मिळतं मित्रांनो? 1 मिळतं. दिस इज द वन ऑफ द बेसिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ द अँड गेट. and the Boolean expression of the AND gate is y is equal to a dot b. मित्रांनो इथं मी इक्विव्हॅलंट सर्किट दाखवणार आहे तुम्हाला. इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ द अँड गेट आहे. सिम्बॉल आहे अँड गेटचा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ए बी इनपुट्स आहे, y इज इक्वल टू ए डॉट बी आउटपुट आहे. आणि हे कसं केलंय बघा, मी अँड गेट कसं तयार करतोय? मी 2 स्विचेस घेतलेत मित्रांनो, 2 स्विचेस. स्विच ए आहे, स्विच बी आहे, सेरीज मध्ये जोडलेत, एका पाठोपाठ एक जोडलेत. पॅरलल म्हणजे कळतंय, एका समोर एक. सेरीज म्हणजे एकाला लागून एक. पॅरलल म्हणजे एका समोर एक. मी हे इथं कसं जोडलंय मित्रांनो सांगा? सेरीज जोडलेले आहेत. एक बल्ब घेतलेला आहे आणि मी बॅटरी जोडली आणि हे सर्किट मी पूर्ण केलेलं आहे, पूर्ण. कळतंय ना? आता मी जर हा ए स्विच ओपन ठेवला, ओपन केला, ओपन स्विच ओपन केला तर त्यातनं सप्लाय पास होईल का? पास होणार नाहीये. आपल्याला माहित आहे सप्लाय पास होत नाही. ज्या वेळेला स्विच ओपन आहे त्यावेळेला 0, स्विच क्लोज केला
तर सप्लाय पास होणार म्हणजे काय झालं, स्विच क्लोज केला, मी की घातली की 1, काढली की 0. बी ला सुद्धा बी स्विच ओपन केला की काढली की तो 0 झाला, मी प्रेस केली की तो 1 झाला. बरोबर आहे. आता मी पहिल्या स्टेज मध्ये येतोय, दोन्ही इनपुट मी 0 ठेवतो. ए पण 0 ठेवला, बी पण 0 ठेवला. म्हणजे स्विच ए पण मी ओपन केला आणि स्विच बी ओपन केला. बॅटरी मित्रांनो ऑन झाली, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट पास होतोय, असा करंट पास होईल. ए ओपन असल्यामुळे ए मधून पुढे जाईल का करंट? जाणार नाही. ए ओपन आहे कारण ए 0 आहे, ओपन आहे. बी पण 0 आहे पहिल्या स्टेज मध्ये, बी पण ओपन आहे. त्यामुळे करंट पुढे पास होईल का? होणार नाही. सर्किट काय होईल मित्रांनो? इनकम्प्लीट होईल. करंट पास होणार नाही, सर्किट ओपन राहील. म्हणजे इथं बल्ब लाईट एमिट करणार नाही. बल्ब लाईट एमिट करणार नाही म्हणजे 0 म्हणणार का 1 म्हणणार? 0 म्हणणार. आणि त्यामुळे आउटपुट आपल्याला 0 मिळेल. ज्या वेळेला दोन्हीही स्विचेस ओपन असतील, ए 0 असेल, बी 0 असेल, त्यावेळेला बल्ब लागणार नाही, आउटपुट 0 मिळेल. समजा मी काय केलं, दुसऱ्या स्टेजला गेलो, स्टेटस दुसरा आहे. दुसऱ्या मी काय केलो, लाईनला गेलोय ट्रुथ टेबलच्या, ए 0 आहे आणि बी 1 आहे. ए मी क्लोज केला, ए क्लोज केला आणि बी फक्त ओपन ठेवला. आता सर्किट इथून काय होईल सांगा? बी पासून म्हणजे बॅटरी पासून, पॉझिटिव्ह पासून करंट पास होईल. ए क्लोज असल्यामुळे ए मधून पास होईल, पण बी इथं मात्र मित्रांनो ओपन आहे, त्यामुळे बी मधून पास होणार नाहीये. आणि बी मधून पास न झाल्यामुळे सर्किट पूर्ण होणार नाही आणि बल्ब लागणार नाही. म्हणजे ए 0 असेल, ए स्विच क्लोज असेल, बी ओपन असेल, तर आउटपुट आपल्याला काय मिळेल मित्रांनो सांगा? 0 मिळेल. म्हणजे बल्ब लागणार नाही. या उलट मी काय केलं, ए ओपन ठेवला आणि मी ए इथं क्लोज केलेला आहे आणि बी ओपन ठेवला. मगाच्या सारखा मी ए क्लोज ठेवला, बी ओपन केला. म्हणजे ही स्टेज आपण बघितली. इथं सुद्धा मित्रांनो सप्लाय पास होणार नाही आणि बल्ब लागणार नाही. लास्ट स्टेजला येऊया आपण मित्रांनो. लास्ट स्टेज मध्ये ए पण क्लोज आहे, बी पण क्लोज आहे. ए मी क्लोज केला म्हणजे हा मी स्विच काय केला मित्रांनो? क्लोज केला. बी क्लोज केला. आता दोन्हीही स्विच क्लोज झाले. बॅटरी पासून सर सप्लाय ऑन झाला, करंट ए मधून पास होईल, बी मधून पास होईल, बल्ब मधून पास होईल, रिटर्न बॅटरी मध्ये जाईल. म्हणजे काय होईल? सर्किट पूर्ण होईल, बल्ब लागेल. बल्ब लागला म्हणजे काय झालं? सिग्नल प्रेझेंट आहे. आणि सिग्नल प्रेझेंट आहे म्हणजे काय झालं मित्रांनो सांगा? म्हणजे सर्किट पूर्ण झालं, बल्ब लागला म्हणजे इथं आउटपुट 1 झाला. आउटपुट 1 झाला. अँड सर्किट कधी 1 होत देतं आउटपुट? बघा आपला आउटपुट 1 कधी देतं? ज्यावेळेला दोन्ही स्विचेस ऑन असतील, दोन्ही स्विचेस क्लोज केले जातील. दोन्ही स्विच क्लोज केले तरच बल्ब लागतो. एक जरी स्विच ओपन असेल किंवा सगळे स्विच ओपन असतील तर बल्ब लागणार नाही. and this is the unique characteristic of the AND gate, and this AND gate is operated for making an product means that is the multiplication जर करायचे असेल तर ALU मध्ये मित्रांनो आपल्याला गेट वापरावा लागतो आणि तो गेट म्हणजे AND गेट आहे मित्रांनो. आणि